ऑपरेशन सिंदूरवर आज लोकसभेत होणार चर्चा. पंतप्रधान मोदींसह अमित शहा आणि एस जयशंकरही होणार चर्चेत सहभागी. ऑपरेशन सिंदूरवर आज राज्यसभेतही चर्चा. चर्चेपूर्वी विरोधकांनी बोलावली महत्त्वाची बैठक. सकाळी 10 वाजता इंडिया आघाडीकडून बैठकीचं नियोजन. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशाचा धडाका सुरू. जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपुडकर मंगळवारी करणार भाजपात प्रवेश. मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार घेणार राज्यपालांची भेट. कायदा सुव्यवस्था आणि वादग्रस्त मंत्र्यांसंदर्भात राज्यपालांकडे करणार तक्रार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 100% भाजपचा प्रस्ताव. अमित शहांसोबत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची चर्चा. मित्रपक्षातील वादग्रस्त मंत्र्यांमुळे प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. गडचिरोलीसह दंडकारण्यात माओवाद्यांचा शहीद सप्ताह. सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. घनदाट जंगलात पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. पुण्याच्या काळेपडळ हद्दीमध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड. कार आणि रिक्षांसोबतच अनेक दुचाकी टोळक्यांनी फोडल्या. संतप्त नागरिक रस्त्यावर. आजपासून राज्यभरात पावसाचा जोर ओसरणार. तर आज पुणे आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. मध्य प्रदेश आणि विदर्भात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधल्या हतनूर धरणात वाढली पाण्याची आवक. धरणाच्या 22 दरवाजांमधनं विसर्ग. तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. श्रावणातलाच पहिला सोमवार. राज्यभरातील शंकराच्या मंदिरात उसळली गर्दी. ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा. मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे रतलाम धबधब्याचं रौद्ररूप. केदारेश्वर महादेव मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत.